लेक्चर मध्ये काय बघायचं आहे तर डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट. आपण याच्या आधी काय तर मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणू शकतो किंवा मायक्रोस्पोर आपण चालू केलं होतं. आणि मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे द फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन, पोलन ग्रेन कशा प्रकारे फॉर्म केला जातो या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहे लास्ट लेक्चर मध्ये. आणि त्यानंतर आपण स्ट्रक्चर पण काय केलं होतं, चालू केलं होतं. आता जेव्हा मी मायक्रोस्पोरोजेनेसिस स्टार्ट केलं लास्ट लेक्चरला, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की जर आपल्याला कशाही प्रकारची इमारत जर काय करायची असेल, उभारायची असेल, तर त्याचा काय आपण स्ट्रक्चर आपल्याला काय माहित पाहिजे. कशासाठी तर ती जी इमारत आहे ही चांगल्या प्रकारे फॉर्म झाली पाहिजे. काय झाली पाहिजे, ती जी इमारत आहे ही चांगल्या प्रकारे फॉर्म करून घेण्यासाठी म्हणू शकतो आपण, किंवा ती म्हणजे त्या कोणत्याही गोष्टीसाठी जर आपल्याला कोणत्याही गोष्टी जर अंमलात आणायची असेल तर काय फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला त्याचा ढाचा म्हणू शकतो किंवा फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला त्याचं काय स्ट्रक्चर माहित पाहिजे. आपण लास्ट लेक्चर मध्ये तेच केलेलं आहे की जे काही गमेटोफाइट म्हणू शकतो किंवा जे काही मायक्रोस्पोरोजेनेसिस आहे, काय मायक्रोस्पोरोजेनेसिस आहे कशा प्रकारे फॉर्म होते याच्या आधी आपण त्याचं स्ट्रक्चर जाणून घेतलं. काय जाणून घेतलं आपण, त्याचा स्ट्रक्चर जाणून घेतला आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की आपण पोलन ग्रेनचं काय स्ट्रक्चर जाणून घेतलेलं आहे. आज काय बघायचं आहे आपल्याला तर डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट. आता फर्स्ट ऑफ ऑल गमेटोफाइट म्हणजे काय होते तर गमेटोफाइट म्हणजे होते मायक्रो स्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिस. आणि तुम्हाला वेल नोन आहे की मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय होते तर जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन आणि मायक्रोस्पोर म्हणजे पोलन ग्रेन. म्हणजे फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन म्हणजे आपण म्हणू शकतो की जे काही गमेटोफाइट आहे याचा अर्थ काय होतो किंवा याचं मिनिंग काय आहे तर फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन. मग काय आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन. म्हणजे आपल्याला माहिती जो काही पोलन ग्रेन काय आहे हा मेल गमेट आहे. काय आहे हा मेल गमेट आहे, म्हणून काय म्हटलंय त्याला मेल गमेटोफाइट. पोलन ग्रेन काय आहे मेल गमेटोफाइट. म्हणजे जे काही आता पोलन ग्रेन जो फॉर्म झालाय किंवा जो काही पोलन ग्रेन फॉर्म होण्याची जी काही प्रोसेस आहे ही स्टेप बाय स्टेप कशी डेव्हलप होते हे आपण आज बघणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे की जे काही त्याची मदर सेल आहे, काय जे काही त्याची मदर सेल आहे कशाची तर पोलन ग्रेनची. जे काही पोलन ग्रेनची मदर सेल आहे त्याच्यापासून काय केलं होतं आपण मियोटिक डिव्हिजन. काय केलं होतं मियोटिक डिव्हिजन केलं होतं. काय केलं होतं मियोटिक डिव्हिजन. तर आपल्याला एक पोलन ग्रेन मिळाला होता. काय मिळाला होता आपल्याला एक पोलन ग्रेन मिळाला होता. काय मिळाला होता हा सिंपल काय पोलन ग्रेन. या आउटर लेअरला काय म्हणतो आपण एक्झाईन म्हणतो. इनर लेअरला काय म्हणतो आपण तर इंटाईन म्हणतो. आणि जे आतमध्ये काय राहते आपल्याला माहिती आहे, हा जर न्यूक्लियस आहे तर याच्या जे काही सेल मेम्ब्रेन आहे आणि न्यूक्लियसच्या आत जे काही म्हणजे मधल्या भागाला काय म्हणतो आपण सायटोप्लाझम. काय म्हणतो आपण सायटोप्लाझम. या प्रकारे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर असते हे आपण काय लास्ट लेक्चरला बघितलं आहे. हे मियोटिकली डिव्हिजन कशा प्रकारे होते हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि कसा आपल्यापाशी पोलन ग्रेन फॉर्म झाला हे माहिती झालं. आता नेक्स्ट काय आहे की जो काही पोलन ग्रेन मदर सेल मियोटिकली डिवाइड म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय फिजिकली डिवाइड होणं. म्हणजे जे काही त्याची बॉडी आहे हे काय होणं डिवाइड होणं. तर काय तो फिजिकली डिवाइड होऊन आपल्याला पोलन ग्रेन मिळाला. फिजिकली डिवाइड होऊन आपल्याला काय पोलन ग्रेन मिळाला. आता काय होत आहे हा जो पोलन ग्रेन आहे, हा जो पोलन ग्रेन आहे याचं काय तर मायटोटिक डिव्हिजन होते. काय होते मायटोटिक डिव्हिजन. आपण एक्झॅक्टली बघून घेऊ मायटोटिक डिव्हिजन केल्यानंतर काय होते. फर्स्ट ऑफ ऑल आपण ते लिहून घेऊ. ठीक आहे ओके. चला आपण लिहून घेऊ आफ्टर द म्हणजे आफ्टर कोणाच्या आफ्टर द मायटोटिक डिव्हिजन of or we can say that after the mitotic division it produce bigger neck vegetative cell and the small thin wall जनरेटिव्ह सेल. आता बघा मी काय सांगितलं तुम्हाला की जेव्हा मियोटिक डिव्हिजन झालं तेव्हा काय मिळालं आपल्याला तर एक पोलन ग्रेन मिळाला त्याच्या मदर सेल्स पासून. काय त्याच्या मदर सेल पासून काय मिळालं आपल्याला एक पोलन ग्रेन मिळाला. पण आता या पोलन ग्रेन काय फर्दर डिवाइड होत आहे. कसा तर मियोटिकली. पहिले झालं होतं मियोटिकली झालं होतं पहिले. आता काय होत आहे मायटोटिक डिव्हिजन. कसं होत आहे मायटोटिक. पहिले काय झालं होतं मियोटिक. जेव्हा पोलन ग्रेन बनला मदर सेल पासून तर मियोटिकली डिव्हिजन झालं हे लक्षात ठेवायचं. आणि नंतर जे काही पोलन ग्रेनचं डिव्हिजन झालं हे कसं झालं मायटोटिक डिव्हिजन झालं. काय झालं
मायटोटिक डिव्हिजन झालं. आता हे मायटोटिक डिव्हिजन झालं तर आपल्याला माहित आहे मियोटिक डिव्हिजन म्हणजे फिजिकली डिवाइड होणं आणि मायटोटिक डिव्हिजन म्हणजे काय तर सेल डिवाइड होणं. काय म्हणू शकतो आपण त्याला? सेल डिवाइड होणं. मायटोटिक डिव्हिजन म्हणजे काय तर सेल डिवाइड होणं. म्हणजे सिंपलची गोष्ट आहे, जर हा पोलन ग्रेनचं मायटोटिक डिव्हिजन होत आहे तर इथे काय आपल्याला दोन प्रकारच्या म्हणा किंवा जे काही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सेल पाहायला मिळेल. काय मिळेल? मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर या पोलन ग्रेन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेल पाहायला मिळेल. लक्षात ठेवायचं, हा पोलन ग्रेन सेल नाही आहे. काय? पोलन ग्रेन सेल नाही आहे. हा आता त्याचं जेव्हा मायटोटिक डिव्हिजन होईल तर त्याच्यामध्ये काय सेल डेव्हलप होईल. काय होईल? सेल डेव्हलप होईल. आता बघा, पोलन ग्रेनचं काय झालं? मायटोटिक डिव्हिजन झालंय. पोलन ग्रेनचं मायटोटिक डिव्हिजन झालं. इट फॉर्म द बिगर थिन व्हेजिटेटिव्ह सेल्स. व्हेजिटेटिव्ह सेल फॉर्म केली अँड द थिन वॉल जनरेटिव्ह सेल्स. मी आता सांगितलं मायटोटिक डिव्हिजन झालं म्हणजे काही ना काही प्रकारचे सेल डेव्हलप करणार आहे किंवा काही ना काही प्रकारच्या सेल्स काय करणार आहे त्या तो प्रोड्यूस करणार आहे. तो कोणत्या सेल्स प्रोड्यूस केलेल्या आहे? व्हेजिटेटिव्ह सेल्स आणि जनरेटिव्ह सेल्स. व्हेजिटेटिव्ह सेल्स आणि जनरेटिव्ह सेल्स. आता आपण डायग्राम कडे येऊ. बघा, ही झाली व्हेजिटेटिव्ह सेल्स आणि ही झाली जनरेटिव्ह सेल्स. आता तुम्ही बघत असेल की जे काही व्हेजिटेटिव्ह सेल्स आहे ही पोलन ग्रेनच्या जो सायटोप्लाझम आहे याच्या जास्त भागामध्ये काय आहे तर व्हेजिटेटिव्ह सेल्स आहे. काय आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की जो काही पूर्ण पोलन ग्रेनचा सायटोप्लाझम आहे, हा जर जनरेटिव्ह सेल्स आपण थोडा बाजूला ठेवला तर जे काही पोलन ग्रेनचा सायटोप्लाझम आहे तो पूर्ण सायटोप्लाझम कशाने ऑक्युपाइड केला आहे तर व्हेजिटेटिव्ह सेलने ऑक्युपाइड केला आहे. कसा केला आहे तर व्हेजिटेटिव्ह सेलने ऑक्युपाइड केला आहे. म्हणजे काय? इट प्रोड्यूस द बिगर अँड नेक्स्ट शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ नंतर. बिगर व्हेजिटेटिव्ह सेल. बिगर म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला? मोठी. तर ही बघा सर्वात जास्त जागा जी ऑक्युपाइड केली आहे कोणी? बिगर व्हेजिटेटिव्ह सेल्स. म्हणजे काय? सर्वात मोठ्या सेल्स काय म्हणू शकतो आपण तर हा दोन सेल डेव्हलप झाले. काय? दोन सेल मध्ये कंपॅरिझन करायचं तर दोन सेल डेव्हलप झाल्या किंवा प्रोड्यूस झाल्या आपण म्हणू शकतो. त्यातून व्हेजिटेटिव्ह सेल्सने काय सगळ्यात जास्त सायटोप्लाझम म्हणू शकतो आपण की पूर्ण सायटोप्लाझमवर काय आहे तर व्हेजिटेटिव्ह सेल आहे. काय? पूर्ण सायटोप्लाझमवर काय आहे? व्हेजिटेटिव्ह सेल आहे. मग जनरेटिव्ह सेल्स पण आपल्याला दिसत आहे. तर मग जनरेटिव्ह सेल्स तिथे काय आहे तर जनरेटिव्ह सेल्स फ्लोट ऑन अ सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. आता बघा, ही तर मी तुम्हाला आता सांगितलं का जो व्हेजिटेटिव्ह सेल्स आहे हा पूर्ण सायटोप्लाझम जो आहे त्याच्यामध्ये पूर्ण व्हेजिटेटिव्ह सेल आहे. सिंपल. आता ही जी जनरेटिव्ह सेल्स आहे ही काय करताय त्या व्हेजिटेटिव्ह सेल्सच्या सायटोप्लाझम मध्ये फ्लोट करताय. काय? त्या व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये काय करताय? फ्लोट करताय. सिंपल. क्लिअर आहे? कट आहे? आपण काय केलं? फर्स्ट ऑफ ऑल त्या पोलन ग्रेनचं काय केलं? मायटोटिक डिव्हिजन केलं. मायटोटिक डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला काय एक मोठी आणि एक छोटी थिन वॉल असणारी लेअर मिळाली. जी मोठी लेअर आहे ती काय आहे? व्हेजिटेटिव्ह सेल्स म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेल्स मिळाली आपल्याला. त्याच्यानंतर काय एक जनरेटिव्ह सेल मिळाला. बट व्हेजिटेटिव्ह सेल्स काय आहे? बिगर आहे. म्हणजे जो सायटोप्लाझमचा पूर्ण भाग आहे हा कोणी व्हेजिटेटिव्ह सेलने ऑक्युपाइड केलेला आहे. मग जनरेटिव्ह सेल तर आपल्याला दिसत आहे. तर जनरेटिव्ह सेल्स काय आहे? जे काही थोडा भाग म्हणू शकतो किंवा थिन वॉल आहे जनरेटिव्ह सेल्सची ती फ्लोट करत आहे. कुठे? तर व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. हा झाला त्याचा सायटोप्लाझम व्हेजिटेटिव्ह सेलचा. त्या सायटोप्लाझम मध्ये काय करत आहे? जनरेटिव्ह सेल फ्लोट करत आहे. आता बघा, इथपर्यंत क्लिअर झालं. आता काय होते? आपल्याला तर माहित आहे हा व्हेजिटेटिव्ह सेल मिळाली आणि जनरेटिव्ह सेल मिळाली. ही झाली फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. ही काय झाला? फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. म्हणजे पोलन ग्रेनचं फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होऊन आपल्याला व्हेजिटेटिव्ह सेल मिळाली आणि जनरेटिव्ह सेल मिळाली. आता काय होते? या जनरेटिव्ह सेलचं पण काय होते? मायटोटिक डिव्हिजन होते. त्याला आपण सेकंड मायटोटिक डिव्हिजन म्हणतो. त्यामुळे आपण त्याला सेकंड मायटोटिक डिव्हिजन. लक्षात ठेवायचं, पोलन ग्रेन फॉर्म आपण पोलन ग्रेन मध्ये मेल गमेट फॉर्म होत असताना दोन वेळा काय होते? मायटोटिक डिव्हिजन होते. फर्स्ट टाइम कुठे होते? तर हा जो पोलन ग्रेन आहे हा पोलन ग्रेन मध्येच काय होते? मायटोटिक डिव्हिजन होते आणि दोन सेल प्रोड्यूस केल्या जाते. एक राहते व्हेजिटेटिव्ह सेल्स आणि जनरेटिव्ह सेल्स. आता सेकंड मायटोटिक डिव्हिजन कुठे होत आहे? तर ज्या दोन सेल प्रोड्यूस झाल्या आहेत त्याच्यातलीच एक सेल आहे जी थिन लेअर वॉल आहे जी कुठे आहे? सायटोप्लाझम मध्ये आहे. जनरेटिव्ह सेल्स. त्या जनरेटिव्ह सेल्स मध्ये काय होते? तर सेकंड मायटोटिक डिव्हिजन होते. आपण लिहून घेऊ आणि पूर्ण त्याबरोबर समजून घेऊ. ठीक आहे? बघा, 2 नॉन मोटाईल मेल गमेट are formed. 2 non-motile male gametes are formed from
आफ्टर द मायटोटिक डिव्हिजन, सेकंड मायटोटिक म्हणू आपण त्याला, काय सेकंड मायटोटिक डिव्हिजन ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल्स, काय म्हणतो आपण त्याला, व्हेजिटेटिव्ह सेल्स. लक्ष द्या बघा, मी काय म्हटलं की जे सेकंड मायटोटिक डिव्हिजन होत आहे कुठे होत आहे तर जनरेटिव्ह सेल मध्ये. कुठे होत आहे जनरेटिव्ह सेल्स मध्ये. आता हे जे सेकंड मायटोटिक डिव्हिजन आहे हे जनरेटिव्ह सेल्स मध्ये झाल्यानंतर काय, ज्या प्रकारे पोलन ग्रेन मध्ये फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालं तर 2 सेल प्रोड्यूस झाल्या, व्हेजिटेटिव्ह आणि जनरेटिव्ह. मग जनरेटिव्ह सेल्स मध्ये जेव्हा मायटोटिक डिव्हिजन होत आहे तर काय प्रोड्यूस होत आहे, तर जेव्हा जनरेटिव्ह सेल्स मध्ये मायटोटिक डिव्हिजन होते तेव्हा काय प्रोड्यूस होते तर मेल गमेट प्रोड्यूस होतात. काय, 2 नॉन मोटाईल. नॉन मोटाईल या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे चांगल्या प्रकारे की नॉन मोटाईल म्हणजे काय होते, तर अशा प्रकारचे मेल गमेट किंवा अशा प्रकारचे गमेट म्हणू शकतो जे फर्टिलायझेशन साठी स्वतः ट्रॅव्हल करत नाही किंवा आपण म्हणू शकतो ते फर्टिलायझेशन साठी स्वतः मोशन करत नाही. अशा गमेट्सना आपण काय म्हणतो, नॉन मोटाईल गमेट्स. ज्या प्रकारे आपल्याला माहित आहे स्पर्म काय ह्युमन बॉडीमध्ये मेल बॉडी मधला स्पर्म काय म्हणजे आपण म्हणू शकतो मेल गमेट, जेव्हा आपण फिमेलच्या व्हॅजिनामध्ये काय करतो, इंजेक्ट केला जातो, तेव्हा तो काय स्वतः फॅलोपियन ट्यूब पर्यंत काय करतो, ट्रॅव्हल करतो फर्टिलायझेशनसाठी. म्हणजे आपण म्हणू शकतो की स्वतः मोशन करत आहे कशासाठी तर फर्टिलायझेशनसाठी. बट हे जे फ्लॉवर मधले जे काही गमेट्स आहे हे स्वतः ट्रॅव्हल करत आहे का, स्वतः ट्रॅव्हल करत नाही. म्हणून आपण यांना काय म्हणतो, नॉन मोटाईल मेल गमेट. हे काय एजन्सीच्या माध्यमातून काय करतात, ट्रॅव्हल करतात. बायोटिक एजन्सीज आहे, नॉन बायोटिक एजन्सी आहे, जसं फ्लॉवर्स आहे, बर्ड्स आहे किंवा आपण म्हणू शकतो वाईन, वॉटर यासारख्या माध्यमातून काय करतात, हे ट्रॅव्हल करतात. ठीक आहे, सिंपल. आता लक्ष द्या, हे काय होत आहे, आता जनरेटिव्ह सेल्स मध्ये सेकंड मायटोटिक डिव्हिजन होत आहे. आपल्याला माहिती आहे सेकंड मायटोटिक डिव्हिजन झालं. इथे काय मी तर इथे एकच मेल गमेट दाखवला आहे. जो काही आपला जनरेटिव्ह सेल्स आहे हा कशामध्ये जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये काय आहे जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे. हा जो जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे ज्याला मी मेल गमेट म्हटलेला आहे हा तुम्हाला एकच दिसेल जेव्हा आपण पुढे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट बघू, तेव्हा तुम्हाला समजेल की हा कशा प्रकारे याच्यामध्ये 2 मेल गमेट आपल्याला पाहायला मिळेल. फक्त इतकं सिंपली लक्षात ठेवा की जे काही सेकंड मायटोटिक डिव्हिजन होत आहे कशाचं, तर या जनरेटिव्ह सेलचं, ही जी थिन लेअर वॉल आहे या जनरेटिव्ह सेलचं जे काही मायटोटिक डिव्हिजन होत आहे त्या मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला काय तर मेल गमेट आपल्याला मिळेल जो फर्टिलायझेशन साठी काय आहे रिस्पॉन्सिबल आहे. तर हा कुठून मिळणार आहे आपल्याला, आफ्टर द सेकंड मायटोटिक डिव्हिजन ऑफ द व्हेजिटेटिव्ह सेल. सॉरी काय इथे काय हवं आपल्याला, जनरेटिव्ह सेल्स पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, जनरेटिव्ह सेल्स म्हणजे सेकंड मायटोटिक डिव्हिजन ऑफ द जनरेटिव्ह सेल्स. काय म्हणू शकतो आपण, सेकंड मायटोटिक डिव्हिजन ऑफ द जनरेटिव्ह सेल्स. म्हणजे काय, ह्या जे जनरेटिव्ह सेल्स आहेत जनरेटिव्ह सेल्सचं काय होत आहे, सेकंड मायटोटिक डिव्हिजन होत आहे. आणि सेकंड मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतरच आपल्याला कोण मिळत आहे, तर जो काही मेल गमेट म्हणू शकतो आपण आपल्याला मिळत आहे. आता मी इथे तुम्हाला लिहून दिलाय 2 नॉन मोटाईल मेल गमेट. पण हे 2 नॉन मोटाईल मेल गमेट जेव्हा फर्दर इन न्यूक्लियस म्हणू शकतो आपण, ते काय डिवाइड होते, काय न्यूक्लियस डिवाइड होते. ते आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये बघू की कशा प्रकारे ते डिवाइड होत आहे. त्यानंतर आपल्याला कळेल की 2 नॉन मोटाईल मेल गमेट आपल्याला कशा प्रकारे मिळतात आफ्टर द सेकंड मायटोटिक डिव्हिजन ऑफ द जनरेटिव्ह सेल्स. म्हणजे बघा आपण म्हणू शकतो हा पोलन ग्रेन आहे. पोलन ग्रेनचं काय झालं, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालं. आपल्याला 2 सेल प्रोड्यूस झाल्या, एक झाला व्हेजिटेटिव्ह सेल, एक प्रोड्यूस झाली व्हेजिटेटिव्ह सेल आणि एक प्रोड्यूस झाली जनरेटिव्ह सेल्स. एक प्रोड्यूस झाली जनरेटिव्ह सेल्स. आता ही जर फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालं आणि व्हेजिटेटिव्ह सेल्स आणि जनरेटिव्ह सेल्स मिळाली, त्याच्यातल्या जनरेटिव्ह सेल्सचं अजून काय होते तर सेकंड मायटोटिक डिव्हिजन होते. काय होते, सेकंड मायटोटिक डिव्हिजन होते. आणि आपल्याला काय प्रोड्यूस होते तर 2 मेल गमेट. हा झाला फर्स्ट मेल गमेट आणि हा झाला सेकंड मेल गमेट. हा काय झाला सेकंड मेल गमेट. म्हणजे काय, ते पण नॉन मोटाईल, ते तर वेगळा भाग आहे. पण काय, जेव्हा पोलन ग्रेन होता त्याचं फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालं, 2 सेल आपल्याला डेव्हलप झाले व्हेजिटेटिव्ह सेल्स आणि जनरेटिव्ह सेल्स. मग काय झालं, त्या जनरेटिव्ह सेल्सचं सेकंड मायटोटिक डिव्हिजन झालं आणि आपल्याला काय 2 नॉन मोटाईल मेल गमेट आपल्याला पाहायला मिळाले. फक्त हा एक न्यूक्लियस लक्षात ठेवा, जो मेल गमेट आहे 2 मेल गमेट कसे फॉर्म होते हे आपण बघून घेऊ. आता या सर्व गोष्टी जेव्हा आपण बघत आहे तर काय सिंपली लक्षात ठेवायचं की जे काही
म्हणजे मेल गमेट बनण्याची जे काही प्रोसेस आहे याच्यामध्ये काय तर दोनदा मायटोटिक डिव्हिजन होते. हा आपल्याला विचारलं जाते हाऊ मेनी टाइम्स आर द मायटोटिक डिव्हिजन विल बी ऑकरिंग ऍट द टाइम ऑफ द फॉर्मेशन ऑफ मेल गमेट इन द पोलन ग्रेन, किंवा त्या पोलन ग्रेन मध्ये जे काही मेल गमेट फॉर्म होण्याचं कितीदा मायटोटिक डिव्हिजन केलं जाते तर दोनदा मायटोटिक डिव्हिजन केलं जाते. कशासाठी तर पोलन ग्रेन मध्ये मेल गमेट फॉर्म करून देण्यासाठी. आय होप यू कॅन अंडरस्टँड म्हणजे कशा प्रकारे जे काही मायक्रोस्पोरेंजेनेसिस जे काही डेव्हलपमेंट ऑफ द आपण म्हणू शकतो फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन आहे याचं डेव्हलपमेंट कशा प्रकारे झालं आणि कशा प्रकारे आपल्याला एका पोलन ग्रेन पासून दोन काय मिळाले आपल्याला मेल गमेट मिळाले हे तुम्हाला कळलं असेल. आता आपण बघून घेऊ की कशा प्रकारे जो एक्झॅक्टली टू मेल गमेट आपल्याला फॉर्म होतात. आपण जे काही डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट बघितलं, त्यानंतर त्याच्या आधी आपण काय मायक्रोस्पोरोजेनेसिस बघितलं. आता या सर्व गोष्टी आपण काय डायग्रामॅटिकली आपण समजून घेऊ. आता काय आपण हा जो सिंपल पोलन ग्रेन आहे हा काय सिंपल पोलन ग्रेन आहे, हा काय सिंपल पोलन ग्रेन आहे. हा केव्हा फॉर्म झाला होता आपल्याला माहित आहे, जेव्हा मदर सेलचं काय मियोटिक काय झालं होतं डिव्हिजन झालं होतं तेव्हा आपल्याला सिंपल हा पोलन ग्रेन मिळाला होता. आपल्याला माहित आहे आउटर लेअरला आपण एक्झाईन म्हणतो, इनर लेअरला इंटाईन म्हणतो, आणि जो द एम्प्टी स्पेस बिटवीन द न्यूक्लियस अँड द सेल मेम्ब्रेन वी कॉल दॅट द सायटोप्लाझम. म्हणजे जो एम्प्टी स्पेस आहे न्यूक्लियस आणि सेल मेम्ब्रेन मधला त्यामधला जो काही एम्प्टी स्पेस त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. आता नेक्स्ट थोडं पुढे जेव्हा हा पोलन ग्रेन आपल्याला मिळाला होता त्यानंतर काय त्याच्यामध्ये पोलन ग्रेन मध्ये काय मायटोटिक डिव्हिजन झालं. आपण त्याला काय म्हणतो फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. त्याला काय म्हणतो आपण फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालं. कशाचं तर या पोलन ग्रेनचं. कशाचं मायटोटिक डिव्हिजन झालं तर या पोलन ग्रेनचं. कशाचं या पोलन ग्रेनचं काय झालं फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालं. आपल्याला दोन, एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि एक जनरेटिव्ह सेल अशा प्रकारच्या दोन सेल मिळाल्या. आता फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर ज्या व्हेजिटेटिव्ह सेल्स आणि जनरेटिव्ह सेल्स आहे आपल्याला मिळाले म्हणजे प्रोड्यूस झालेल्या आहे त्याच्यात जनरेटिव्ह सेल्स मध्ये काय झालं नंतर सेकंड मायटोटिक डिव्हिजन झालं. काय झालं सेकंड मायटोटिक डिव्हिजन झालं. सिंपली लक्षात द्यायच्या आधीही मी सांगितलं ना आताही सांगत आहे की पोलन ग्रेनचं फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला दोन सेल्स मिळाल्या आणि त्या दोन सेल्स मध्ये एक सेल्स आहे काय जनरेटिव्ह सेल्स. या जनरेटिव्ह सेल्सचं सेकंड मायटोटिक डिव्हिजन झालं आणि नंतर आपल्याला काय मिळतात मेल गमेट. काय मिळतं आपल्याला मेल गमेट. आता या जर्म स्पोरचं काम काय आहे हे आपल्याला माहित आहे. जर्म स्पोर काय एक थिन वॉल लेअर आहे. मी जेव्हा तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर सांगितलं तेव्हा तुम्हाला जर्म लेअर सांगितलंय. आता एकदा अजून सांगतो लक्षात ठेवा ही काय थिन लेअर आहे आणि जर्म स्पोरचा आपल्याला पोलन ट्यूब कशा प्रकारे इथून जे काही पोलन ट्यूब ओरिजिनेट कशा प्रकारे होते आपण इथे बघणार आहे. ठीक आहे तर काय सिंपल इकडे लक्ष द्या. काय जनरेटिव्ह सेलचं सेकंड मायटोटिक डिव्हिजन झालं. आता जे काही सेकंड मायटोटिक डिव्हिजन झालेला आहे तर याच्यापासून काय बनत आहे मी तुम्हाला सांगितलं होतं दोन म्हणजे टू नॉन मोटाईल मेल गमेट्स आर फॉर्म. काय झालं होतं दोन नॉन मोटाईल मेल गमेट्स आर फॉर्म. आता हा तर झाला एकच मेल गमेट दिसतं. दोन मेल गमेट कशी बनते बघा. हा झाला व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस, हा काय झाला व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. आता दोन मेल गमेट काय तर डेव्हलपमेंट होत असताना काय हे म्हणजे त्यांची प्रोसेस आपण काय म्हणतात ते फ्रॅगमेंट म्हणजे काय कट होतात आणि काय म्हणजे एक न्यूक्लियस वेगवेगळ्या होण्याची प्रोसेस चालू राहते. कारण एक न्यूक्लियस वेगवेगळी होण्याची प्रोसेस चालू राहते. आपण बघितलं असेल तर हा जो काय काही प्रमाणात फ्लोट करत होता कशामध्ये व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. हा आफ्टर द सेकंड मायटोटिक डिव्हिजन पूर्णपणे फ्लोट करणं चालू झाला. पूर्णपणे फ्लोट करत आहे कशामध्ये तर व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. कशासाठी तर मेल गमेट काय करण्यासाठी डिवाइड करण्यासाठी किंवा नवीन सेल बनवण्यासाठी. आपल्याला माहित आहे की मायटोटिक डिव्हिजन म्हणजे काय तर सेल नवीन सेल बनणे. जसं इथं मियोटिकली डिव्हिजन झालं होतं. काय झालं होतं मियोटिक डिव्हिजन झालं होतं तर फक्त काय झालं होतं आपल्याला एक हॅप्लॉइड पोलन ग्रेन मिळाला होता. काय मिळाला होता आपल्याला हॅप्लॉइड पोलन ग्रेन म्हणजे काय बॉडी डिवाइड झाली होती. बट याच जेव्हा मायटोटिक डिव्हिजन झालं तर मायटोटिक डिव्हिजन मध्ये आपल्याला दोन सेल मिळाल्या. काय मिळाल्या दोन सेल मिळाला. त्याच प्रकारे सेकंड मायटोटिक डिव्हिजन मध्ये पण आपल्याला दोन सेल मिळेल. एक आहे एक हा झाला मेल गमेट म्हणजे दोन प्रकारचे मेल गमेट मिळेल. आता दोन प्रकारचे मेल गमेट कसे डेव्हलप होते तुम्ही इथे डायग्राम मध्ये बघू शकता. आफ्टर काय होते हे कट होते आणि वेगवेगळे इंडिपेंडेंटली काय आपल्याला मेल गमेट पाहायला मिळते. काय मिळते इंडिपेंडेंटली आपल्याला काय पाहायला मिळेल मेल गमेट पाहायला मिळेल आणि हा व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे. आता लक्ष द्या आता मेन आहे. आता हा जो जर्म स्पोर आहे जी थिन लेअर ऑफ पोलन ग्रेन म्हणतो आपण काय जी पोलन ग्रेनची किंवा जे काही आउटर लेअर आहे एक्झाईनची जे काही थिन लेअर आहे इथून काय होते तर हा जो पोलन ट्यूब आहे याला काय म्हणतो आपण पोलन ट्यूब. ही काय आहे आपली पोलन ट्यूब. ही पोलन ट्यूब काय होते ओरिजिनेटेड होते म्हणू शकतो किंवा जनरेट होते काय आफ्टर द डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेट.
जेव्हा दोन नॉन मोटाईल मेल गमेट डेव्हलप होते त्याच्या म्हणजे त्याचसोबत काय तर ही पोलन ट्यूब पण काय डेव्हलप होणं चालू होते. आता ह्या पोलन ट्यूबचं काय आहे, आता तुम्ही बघितलं असेल जे काही मेल गमेट इथे होते, आपण म्हणू शकतो जो काही व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आपला इथे होता हा कुठे गेला तर पोलन ट्यूब मध्ये. आता पोलन ट्यूबचं काम काय आहे आणि पोलन ट्यूब मध्ये कशासाठी ट्रॅव्हल करत आहे, पोलन ट्यूबचं काम काय आहे आणि पोलन ट्यूब मध्ये ट्रॅव्हल कशासाठी करत आहे, तर सिंपली हे ट्रॅव्हल कशासाठी करत आहे तर फिमेल बॉडीमध्ये इंजेक्ट होण्यासाठी. काय फिमेल बॉडीमध्ये इंजेक्ट होण्यासाठी.